तर बघा आता हे गावातून आलेले आहेत आत्ताच, की आपलं दान देऊन तुम्ही पण नक्की जावा सगळे. आणि आमचं गावकरी शेतही नाही तर तिथं थांबलो. तिथं मोठं चिंचाचं झाड आहे आणि हे आपलं चिंचाचं झाड आहे. तर हे तुम्हाला सारं दिसायलेत ना, तर ह्यात आपण कांदा टाकले तर कांदा दरवेळेस काय करत असत, कांदा वापा करून टाकून बी त्यात वापल्यावर पुन्हा सारं करून लावायचं. तर असं केलं नाही यावेळेस, आपण पेरलेत कांदा. तर म्हणले एक जण पेरल्यावर चांगले येतात, लावायची बचत होती तेवढीच, म्हणून आपण पेरल्यात कांदा. तर वापायला लागले तर ही अशीच पट्टी आपली खाल्ल्या कडापासून. खालच्या कडाला एक बोर आहे, फिर आहे आपली. आणि इकडं बघा इथं 2 बोर आहेत, पलीकडे कोपऱ्याला एक आहे, इकडे एक आहे. ही बंद आहे, याला पाणी जास्त लागलेलं नाही त्यामुळे बंद आहे ती. ही अशीच पाईप जोडले ते मी असं सारं केलं. तर बघा आता वापायला ह्याच्यात थोडं थोडं कांद्याचं बी किती 6, 7, 8, 9 सारं येतं. तर तिथवर खाली पेरलेत. ते कोंबड्याचं शेड आहे आपलं शेजाराचं आहे, त्यामुळे ते काय कॉक 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 वरडायला आवाज येत आहे. वास पण खूप यायला लागला, पण नाहीला जण ॲडजस्ट करावं लागते. आणि तिथं खाली पण कोथिंबीर आणि ज्वारी टाकलेली. आता तिकडं खाली जायला एवढा वेळ नाही, कारण घरी जायचं आहे. मुलं थांबले तिथं, गावाकडे शेत आहे जरा. त्या इथं जास्त येण्यातच येत नाही, कारण घरापासून लय लांब आहे, त्यामुळे जास्त येण्यात येत नाही. काम असल्यानं तरच यायचं इथं. मध्ये आता राणी असायला ते आलं तर आता फक्त आता हे कांदा खुरपायला आणि लावण्यासाठी पातळ झालेलं त्या जागेवर लावायचे, दाट झालेलं ते उपटून पातळ झाल्यावर जागेवर लावायचे. असं करावं लागतं. तरी असं वापायलेत बघा. थोडं पाणी दिलं ह्याला, आत्ताची काय पाईप जोडलेली तर पाणी चालू होतं. तर हे बघा आपलं मोठं खूप चिंचाचं झाड आहे बघा. चिंच आवडतात का खायला तुम्हाला? आता आणि पिकलेलं नाही का, तरी पण पिकलेलं जास्त नाहीत आणिकले. हे लय मोठं झाड आहे आमचं चिंचाचं, आहे का? हे इकडं तर आमचं दिराचं आहे, ते चुलत दिराचं आहे आणि हे आमचं. तर बघा तिकडून लय मोठं चिंच आहे का, खूप चिंच आलं तर तुम्ही मला सांगा नक्की कुणाकुणाला आवडते. आता पाडाचे चिंच लय छान लागते मीठ लावून खायला. तर खूप खाली फंटे येतात, तूड वाटत नाहीत कारण त्याला चिंच आलेले असतात म्हणून. तर बघा हे आपलं गावकरी शेत असं आहे. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं चिंचा कांद्याचं कसं वाटलं ते. आता कांदे वापून आले ना, एवढ्याले आले ना, की मग तुम्हाला पुन्हा दाखवून कसे वापून आले ते. कारण तुम्ही पण लावायची बचत होती, तुम्ही पण पेरून बघा एखाद वेळेस, कारण लावण्याचे पैसे बाया रोजानं लावावं लागतं, त्यामुळे पैशाची ती पण बचत होती ना, आपला टाईम बी बचत होते. तर तुम्हाला मी नक्की सांगा वापून आल्यावर कसे होतात कांद्याचे, तुम्ही पण नक्की पेरून बघा तसं. तर चला बाय.